नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं स्पाइस कन्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर कशा आहात तुम्ही सर्वजण? आशा करते की तुम्ही सर्वजण छान असाल. आज आपण थोडीशी आगळीवेगळी भाजी बनवलेली आहे. आता सर्वात शेवटी मी घातलेली आहे साखर. आपली ही भाजी जी आहे ती थोडीशी आंबट गोड आहे. आता ही भाजी असंच सहजच बनवली मी, पण भाजी झाली होती चवीला एवढी चविष्ट, एवढी अप्रतिम चव लागली ना ह्या भाजीची की मलासुद्धा खरंच विश्वास बसला नाही. एकदम जबरदस्त भाजी आहे, एकदम अप्रतिम चवीची भाजी आहे. आणि कसं असते ना, आपल्याला जेव्हा फ्रीजमध्ये भरपूर भाज्या असतात ना, तेव्हाच हमखास आपल्याला असं वाटतं आज भाजी तरी नेमकी करावी काय. आणि मला मग ही सुचली बघा, शिमला मिरचीची आगळीवेगळी भाजी. आणि आता आपण ही बनवायला सुरुवात केलेली आहे. घेतलेली आहे आपण 3 शिमला मिरची, 2 कांदे, 1 टोमॅटो. शिमला मिरचीचे आपण देठ काढून कट करून घेणार आहेत. कांद्याचे जसे आपण उभे काप करतो ना, तसे काप करून घ्यायचे. कांद्याचे पण आपल्याला उभे काप करून घ्यायचे आणि टोमॅटो कट करून घ्यायचे. आता आपण हे व्यवस्थित पातळ पातळ काप करून कट करून घेत आहेत. कांदासुद्धा आपल्याला याच पद्धतीने पातळ पातळ काप करून कट करून घ्यायचे. कांदा पण त्याच टाईपचा उभा कापून घेणार आहे. काय मस्त लागते ना चवीला ही भाजी. खरंच तुम्ही जर एकदा बनवली ना, तर हमखास तुम्ही नक्की अशी शिमला मिरचीची भाजी बनवाल. टिफिनसाठी म्हणाल तर एकदम जबरदस्त पर्याय आहे. छोट्या मुलांसहित मोठ्यांपर्यंत आवडणारी ही आजची आपली भाजी आहे आणि तुम्ही नक्की एकदा ट्राय करा. एक पोळी काय, तुम्ही 4 पोळ्या जास्तच खाताल, कारण चवीला एवढी भारी लागते ही भाजी. आता आपण हा कांदासुद्धा अशा उभ्या कापांमध्ये कापून घेतलेला आहे. तर आता आपलं हे सर्व कापून झालं की आता आपण या भाजीसाठी एक वेगळाच मसाला बनवलेला आहे. आणि तो जर मसाला ह्या भाजीमध्ये ॲड केला ना, भाजीची चव ही आहे 10 पट वाढल्याशिवाय राहत नाही. आता आपण हा मसाला तयार करण्यासाठी गॅसवर एक पॅन ठेवलेला आहे. त्यामध्ये 1 चमचा भरून तेल टाकलेलं आहे. तेल जास्त नाही घालण्याची गरज. त्यामध्ये घातलेले आहेत पाववाटी शेंगदाणे आणि पाववाटी खोबऱ्याचे काप. नंतर घालायचे 1 चमचा धने आणि 1 चमचा जिरे. नंतर आपण सर्वात शेवटी लसूण आणि अद्रकचे काप करून पण घातले होते आणि ते पण थोडंसं परतून घेतले. आता हे सर्व जे आपण मसाला तयार केला तर तो आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून थोडासा जाडसर वाटून घ्यायचा. त्याच्यामध्ये आपण थोडीशी कोथिंबीर पण ॲड केलेली आहे. सर्व आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं जाडसर वाटून घ्यायचं. आता आपण भाजीला फोडणी घालत आहोत. त्यासाठी आपण त्याच पॅनमध्ये थोडंसं तेल ॲड केलं आणि जिरे मोहरी तडतडल्यानंतर हा उभा कापलेला कांदा जो आहे तर तो घातलेला आहे. आता कांदा आपल्याला मस्त शिजवायचा गुलाबी होईपर्यंत. आता कांदा शिजण्यासाठी आपण थोडंसं त्याच्यामध्ये मीठ घातलेलं आहे. आता मी ते कांद्याच्या फोडी आहेत त्या थोड्याशा फोडून घेते, म्हणजे त्या पातळ झाल्या का पटकन शिजतात. आता आपण घातलेलं आहे टोमॅटो. आणि आता कांदा आणि टोमॅटो आपल्याला पटकन शिजवा म्हणून आपण त्याच्यामध्ये घातलेलं आहे मीठ. आणि आता आपण ह्याला थोडंसं परतून घेणार आहे, म्हणजे ते मीठ जे आहे ते पूर्ण कांद्याच्या आणि टोमॅटोच्या फोडीला लागल्या पाहिजेत, म्हणजे कांदा आणि टोमॅटो आपला एकदम पटकन शिजलं जाईल. आता आपण याच्यावर झाकण ठेवणार आहे. झाकण ठेवताना माझ्याकडून प्लेट छोटी आली आणि ती मध्येच पडली. आता आपण ती काढून दुसरं झाकण ठेवलं आणि 2 ते 3 मिनिटांपर्यंत कांदा आणि टोमॅटो व्यवस्थित शिजून घेणार आहे. आता आपण घेतलेली आहे एका प्लेटमध्ये मग अशी कट करून घेतलेली शिमला मिरची, त्याच्यामध्ये ॲड करत आहोत हा वाटून घेतलेला मसाला. आता हा मसाला घातल्यानंतर आपल्याला ह्याच्यासोबत घालायचे 1 चमचा लाल तिखट. तुम्ही तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता, म्हणजे चवीनुसार. आणि परत थोडीशी आपण हळद घातलेली आहे, मीठ, धने जिऱ्याची पूड आणि गरम मसाला. तर हे सर्व साहित्य घालून आपण आता ह्या मिरचीला व्यवस्थित मिक्स करून घेणार आहेत. ह्या मसाल्यासोबत मस्त चोळून घ्यायची. हा मसाला जो आहे मिरचीमध्ये व्यवस्थित मिक्स झाला पाहिजे. आता आपली ही मिरची व्यवस्थित मसाल्यासोबत मिक्स करून झालेली आहे. तुम्ही पाहू शकता मी कसं चोळून घेतलेलं आहे ते. आणि आता आपलं फोडणीतला कांदा आणि टोमॅटोसुद्धा व्यवस्थित मऊ शिजलेला आहे. आता आपण मिक्स करून घेतलेली मिरची जी आहे तर ती फोडणीमध्ये घालणार आहे. आता आपण घातलेली मिरची जी आहे ती कच्चीच आहे आपली. आता आपल्याला मिरचीला पण शिजायला चांगले 4 ते 5 मिनिट लागतील. आता आपण ह्या अगोदर व्यवस्थित मिक्स करून घेऊ, फोडणीमध्ये व्यवस्थित परतून घेऊ आणि नंतर आपल्याला मिरचीवर झाकण ठेवून 4 ते 5 मिनिटांपर्यंत ठेवावं लागेल, कारण मिरची कच्ची आहे. तर आपण झाकण ठेवलेलं आहे, तोपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेऊ. आता आपण घेतलेली आहे एका वाटीमध्ये अर्धी वाटी दही. हे दही तुमचं फ्रेश पाहिजे, अजिबात आंबट नाही पाहिजे. त्याच्यामध्ये आपण घातलेलं आहे थोडंसं मीठ, हळद, लाल तिखट आणि धने जिरे पूड. तर हे सर्व घालून आपल्याला ते दह्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. यामुळे जे आहे ना तुमच्या भाजीला एकदम भारी चव येते. आता आपण ही मिरची पाहिलेली आहे शिजली का, तर 4 ते 5 मिनिटांपर्यंत आपण मिरची झाकून ठेवलेली होती. आपली मिरची आता व्यवस्थित मऊ झालेली आहे, म्हणजे व्यवस्थित शिजलेली आहे. आता आपण ह्या मिरचीमध्ये टाकलेलं आहे मगाशी आपण मिक्स करून घेतलेलं दही.
दही घातल्यानंतर एकदम पटकन हलवायचं आपल्याला, कारण दही फोडणीत घातलं की फुटण्याची शक्यता असते. दही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता. तर आपलं दही जे आहे ना व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे. आता आपण परत ह्याला झाकण ठेवून 3 ते 4 मिनिटांपर्यंत परत शिजवून घेणार आहेत. म्हणजे आपण जे भाजीमध्ये मसाले घातलेले आहेत ना, तर ते त्यांची जी परफेक्ट चव आहे ना, तर ती आपल्या भाजीमध्ये उतरली पाहिजे व्यवस्थित, आणि भाजीला जे आहे परफेक्ट चव आली पाहिजे. आता आपली भाजीला व्यवस्थित तेल सुटलेलं आहे, म्हणजे आपली भाजी जी आहे ते व्यवस्थित शिजलेली आहे. टिफिनसाठी म्हणाल ना, खरंच ही भाजी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि टिफिनला मुलांच्या द्या किंवा मिस्टरांच्या द्या. तर आता आपली भाजी जवळपास तयार झालेली आहे. आपण शेवटी घातलेली आहे 1 चमचा साखर, कारण दही जे घातलेलं आहे आणि टोमॅटो, तर ह्यांचा जो आंबटपणा आहे ना, तर तो भाजीमध्ये बॅलन्स झाला पाहिजे, म्हणून आपण साखर घातलेली आहे. म्हणजे ह्या भाजीची चव जी आहे ना, मस्त परफेक्ट आंबट गोड बनते आणि चवीला तेवढीच भारी लागते ही भाजी. तर आणखीन एकदा सांगते तुम्हाला की चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंट करून सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. ते व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.